पण जर आज या ठिकाणी आपण चुकलो तर मायबाप हो, येणाऱ्या ग्रामपंचायतच्या निवडणुका असतील, येणाऱ्या सोसायटीच्या निवडणुका असतील, या निवडणुका सुद्धा विद्यमान आमदार त्यांच्या घरात बसून ठरवले जातील आणि तुम्हाला सांगितलं जाईल ह्या वार्डातून हा उमेदवार, ह्या वार्डातून हा उमेदवार. कारण ही वाटचालच तिकडे चाललेली आहे. आणि ही एकाधिकारशाही थांबवायची असली आणि एकाधिकारशाहीचं रूपांतर जर आपल्याला लोकशाहीत करायचं असलं तर त्याची सुरुवात आपल्याला मसूर जिल्हा परिषद गटातून करायला लागणार आहे. कारण कुणीतरी पायवाट केल्याशिवाय मायबाप हो वहिवाट होत नाही. त्यामुळे तुम्हाला नम्र विनंती आहे की येत्या 7 तारखेला कपबशी, बॅट आणि शिट्टी या चिन्हासमोरील बटन दाबून आपण सगळ्यांनी मृत स्वरूपाकडे नेत चाललेली ही आपल्या कराड तालुक्यातील ही लोकशाही पुन्हा एकदा जिवंत करण्यासाठी मायबापू पूर्ण ताकदीने ही निवडणूक हातात घ्या ना आम्हाला निवडून आणा, ही तुम्हाला मनापासून नम्र विनंती. खरं तर जिल्हा परिषद निवडणुकांची रणधुमाळी अंतिम टप्प्यात आलेली आहे आणि स्वाभिमानी मसूर विकास आघाडीचे अपक्ष उमेदवार कुलदीपांना क्षीरसागर माझ्यासोबत आहेत. नमस्कार. नमस्कार सर. खरं तर एकंदरीत प्रचाराचं सगळं मी पाहिलं तर सर्वसामान्य जे मतदार आहेत, महिला आहेत, प्रचंड मोठ्या प्रमाणात तुमच्या पाठीशी आहेत. काय कारण असं की इतकं मोठ्या प्रमाणात तुम्हाला रिस्पॉन्स मिळतोय? कारण म्हणावं तसं तर आजपर्यंत जवळजवळ 5 वर्ष मसूर जिल्हा परिषदचं कराड उत्तरमधील सर्व गावात महिलांच्यासाठी विविध उपक्रम राबवले. त्याच्यावरती आपली चर्चाही झाली. ज्येष्ठांच्यासाठी उपक्रम राबवले. समाजातील प्रत्येक घटकासाठी या ना त्या माध्यमातून काही ना काहीतरी करणं हे आपलं कर्तव्य आहे आणि त्या कर्तव्याची जाण म्हणून समाजातील प्रत्येक घटकापर्यंत पोहोचणे आणि त्यांच्या समस्या सोडवणे हा प्रामाणिक प्रयत्न आजपर्यंत करत आलेला आहे. आणि त्याचमुळे आज मसूर जिल्हा परिषद गटातील गावोगावच्या माता भगिनी, सगळे युवक, ज्येष्ठ नागरिक मोठ्या प्रमाणात आज या निवडणुकीला स्वतः हातात घेऊन ही निवडणूक श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या नेतृत्वातील स्वाभिमानी मसूर विकास आघाडीच्या आम्हा 3 उमेदवारांना निवडून देण्यासाठी सर्व लोक मनापासून प्रयत्न करत आहेत. सातारा जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये द जायंट किलर म्हणून ज्यांचा उल्लेख अगदी 100% 9 तारखेला होणार आहे, तेच कुलदीपांना. खरं तर अण्णा, मी अनेक ठिकाणी गेलो, मात्र महिलांनी किंवा सामान्य मतदारांनी तुमच्याबद्दल एक आम्हाला अडचणीत नेहमी धावणारा एक आमचा भाऊ, अमानुष म्हणून तुम्हाला ते पाहिलं जातं. कशा पद्धतीनं त्या लोकांना तुम्ही ती मदत करत गेला? खरं तर मदत अशा इकडच्या हाताला कधी या हाताला तुम्ही समजून दिले नाही, पण लोक बोलतात. नाही, काय आहे त्याचं उत्तर म्हणजे श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले. आज उदयन महाराजांच्या माध्यमातून ग्रामीण भागात काम करत असताना लोकांना त्यांचे प्रश्न अडचणी सोडवण्यासाठी कुठे जाण्यापेक्षा डायरेक्ट मला फोन केला, त्या अडचणी मी महाराजांच्या कानावर घालतो, महाराज त्या अडचणी सोडवतात. आणि त्या अडचणी सोडवत असताना ज्या काही आपल्या ग्रामीण भागात महिला आहेत, जे काही आपले युवक आहेत, जे काही सगळे नागरिक आहेत, जी सगळी लोक आहेत, त्या लोकांच्यासाठी आपण 24/7 उपलब्ध असतो. म्हणजे मला रात्री 3 वाजता फोन करा, तुमचा दुसऱ्या रिंगला फोन उचलला जाणार. मला कधीही फोन करा. आणि 24/7 उपलब्ध असल्यामुळे लोकांना माहित आहे की आपल्यासाठी उपयोगी पडणारा, आपल्या समस्या सोडवणारा, समस्यांची जाण असणारा आणि त्या सोडवण्यासाठी काय करायचं ह्याची जाण असणारा आज उमेदवार जर आपल्याला मिळालेला आहे तर त्या उमेदवाराला निवडून आणण्यासाठी आज सगळ्या लोकांनी मनापासून खूप मोठ्या प्रमाणात पक्ष, गट, तट, जात, धर्म सगळे बाजूला ठेवून ज्याप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराजांनी जी आखलेली सर्व धर्म समभाव ही संकल्पना आहे, जी छत्रपती उदयन महाराज समाजात वागताना आणि जगताना राबवतात. आम्ही पण त्यांचे मावळे आहोत आणि त्याच पद्धतीने आम्ही ही सर्व धर्म समभाव संकल्पना समाजात रुजवतोय आणि समाजाला ती पटते. त्यामुळे आज पहिली निवडणूक मी अशी बघतोय की सगळ्या जाती धर्माचे, सगळ्या पक्षाचे लोक या निवडणुकीला ताकदीनं माझ्यासाठी उभे राहिलेले आहेत आणि त्यांनी स्वतः चंग बांधलेला आहे की
मसूर जिल्हा परिषद गटातून कुलदीप अण्णा व त्यांच्यासोबत असलेले संजय नाना शिवतोडे, दीपालीताई खोत या तिन्ही उमेदवारांना मोठ्या बहुमताने निवडून द्यायचं. महाराज, तुम्ही छत्रपतींचे मावळे आहात. ज्या पद्धतीनं छत्रपती शिवाजी महाराजांनी काही मावळ्यांच्या बरोबरचं युद्ध जिंकलं, तसंच युद्ध जिंकण्याचा तुमचा आता सध्या रणनीती आहे का? आहे. कारण काय, महाराजांच्या शिकवणीनुसारच आम्ही सगळे जगत असतो. आणि लढाई खेळायची तर तुम्हाला पहिले महाराजांची शिकवण माहीत पाहिजे, महाराजांचे विचार माहीत पाहिजे. म्हणजे या लढाईत जसे आमच्या बरोबर काम करत असताना काही लोक रायबाची भूमिका बजावतात, काही लोक तानाजी मालुसरेची भूमिका बजावतात, त्याचप्रमाणे काही ज्येष्ठ नागरिक हे शेलार मामांची सुद्धा भूमिका बजावतात. आणि त्याचप्रमाणे काही माता भगिनी ह्या जिजाऊ मातेच्या भूमिका बघून आज त्यांच्या लेकराला, त्यांच्या भावाला मुद्दामून अडचणीत आणण्याचा प्रयत्न करत असताना पूर्ण ताकदीनं त्या सगळ्या माझ्या सोबत उभ्या आहेत आणि माझ्या प्रचारात त्यांनी आघाडी घेतलेली आहे. त्यामुळे इथली परिस्थिती आता इतकी सुकर झालेली आहे की माता भगिनी गेलो की आता सांगते ते आम्हाला फोन करू नका, आमच्याकडे येऊ नका. युवक सांगते तुम्ही दुसरं गाव बघा, आमचं गाव बघू नका. आम्ही आहे. त्यामुळे ही निवडणूक जनतेने हातात घेतलेली आहे. आणि ज्या वेळेला एखादी निवडणूक जनता हातात घेते त्यावेळेला तिथं आमदार असो, खासदार असो, मंत्री असो किंवा कुणी असो, जनतेपुढे कोणाचं काय चालत नाही. अण्णा, मी बघितलं बऱ्याच कार्यकर्त्यांना, महिलांना जेव्हा मी भेटलो प्रचारादरम्यान, तर इतका उद्रेक दिसून आला की ज्या आमदारांना तुम्ही मदत केली त्यांनीच विरोध केला. असं काय झालं अण्णा की उमेदवारीमध्ये गडबड असं? नाही काय सर, मला त्या खोलात जायचं नाही, राहिले 2 दिवस. आज उमेदवारी काढावली गेली किंवा काय गेली ह्याच्यापेक्षा आपण निवडणुकीला सामोरे जातोय, आपण निवडणूक लढतोय. आणि जिथं उमेदवारी डावलली गेली तिथंच इतक्या मोठ्या प्रमाणात उद्रेक झाला की जी अवघड वाटणारी निवडणूक लोकांनी सोपी केली. आणि जी पक्षाची तिकिटावर जे लढतायत, मग दोन्ही पक्षाचे उमेदवार त्यांना त्यांना सोपी वाटणारी निवडणूक आज त्यांच्यासाठी इतकी अवघड होत चाललेले की काय चाललंय, कुठं चाललंय हे कळायला त्यांना मार्ग नाही. आता कोणते मुद्दे तुम्ही विकासात्मक तुम्ही केलेली कामं तुम्ही सांगताय, आणखी काय वेगळे मुद्दे तुम्ही असं मतदारांना सांगताय? आहेत ना, महिलांच्या सक्षमीकरणासाठी काम करायचं आहे. ग्रामीण भागात आज खूप मोठ्या प्रमाणात रोजगाराचा प्रश्न आहे, त्यासाठी काम करायचं आहे. त्याचप्रमाणे आरोग्याचा प्रश्न आहे लोकांचा, त्यासाठी काम करायचं आहे. असं आहे की आज एखादं गाव, तुमचं गाव 500 वर्ष झालं तुमचं गाव आहे, हो, गावात 500 पुढारी झाले, पण रस्त्याचा प्रश्न अजून प्रलंबित असतो, लाईटचा प्रलंबित असतो, पाण्याचा प्रलंबित असतो. लोकांना त्यांच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी, त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी आपली वाटणारी एक व्यक्ती हवी असते. आणि ती व्यक्ती म्हणून आज लोकांनी त्यांच्या नजरेत आम्हाला तसं मानलेलं आहे. आणि म्हणून या निवडणुकीत कसलीही अडचण वाटत नाही, कुठेही अडथळा वाटत नाही. आणि छत्रपती उदयन महाराजांच्या आशीर्वादाने त्यांचा मावळा म्हणून महाराजांच्या एका मावळ्याला, सामान्य कुटुंबातील, शेतकरी कुटुंबातील एका मावळ्याला मोठ्या फरकाने निवडून आणायचं, हा पण सगळ्या लोकांनी आज घेतलेला आहे. अण्णा, काही तास राहिलेत आपल्या मतदानासाठी. तुमच्या समोर एका बाजूला भारतीय जनता पार्टी सारखं मोठा पक्ष आहे, दुसऱ्या बाजूला आतापर्यंत सत्ता भोगलेले सत्ताधारी आहेत आणि तुम्ही आहात. तुम्ही काय सांगाल मतदारांना, कारण काही तास राहिले आहेत? मी आज खरोखर सर्व मतदारांना अंतःकरणापासून सांगतो की ज्या पद्धतीने कराड उत्तरमध्ये, त्यातल्या त्यात कराड तालुक्यात ज्या पद्धतीनं राजकारण चाललेलं आहे, जर तुम्ही मनापासून विचार केला तर उमेदवाऱ्या दिल्या जात नाहीत, तर उमेदवाऱ्या लादल्या जातात. आज एकाच घरात किंवा एकाच कुटुंबात त्याच ठिकाणी दोन्ही पक्षांनी उमेदवाऱ्या देणे, प्रस्थापित कुटुंबात उमेदवाऱ्या देणे, ही जर पद्धत आत्ता आपण थांबवली नाही तर येणाऱ्या 25-30 वर्षाच्या काळात आपल्या कराड उत्तरमधील कराड तालुक्यातील
ग्रामपंचायतीचे जे उमेदवार कोण असणार, सोसायटीचे उमेदवार कोण असणार, हे सुद्धा विद्यमान आमदार ठरवतील. आणि ही लोकशाहीसाठी घातक असलेली प्रक्रिया आहे. त्यामुळं येणाऱ्या सगळ्या निवडणुका सामोरे जात असताना जिल्हा परिषदची ही निवडणूक प्रत्येक गावातील प्रत्येक काम करणाऱ्या कार्यकर्त्यासाठी एवढी महत्वाची आहे की आज जर या निवडणुकीत तुम्ही पूर्ण विचार केला तर इथं अपक्ष उभे असलेले उमेदवार आम्ही सगळे, संजय नाना असतील, दीपालीताई असतील, हे आम्ही खूप वर्ष झालं समाजातील लोकांच्या समस्या सोडवण्यासाठी काम करत आहोत. आणि तुम्ही जर या निवडणुकीत आम्हाला बहुमताने निवडून दिलं तर अजून सदैव त्या कामाचं स्पीड आम्ही वाढवू, सदैव तुमच्या सेवेत राहू. त्यामुळे मी आपल्या सगळ्यांना एक आव्हान करतो की अजून आपल्याकडे 2 दिवस राहिलेले आहेत, म्हणजे काही तास राहिलेले आहेत. आपण आपल्या गावातील आपले सगळे मित्र परिवार असतील, आपल्या 27 गावातील जे काही आपले मित्र परिवार पाहुणे रावळे असतील, त्या सगळ्यांना तुम्ही आज आमच्यासाठी फक्त एक कॉल करा आणि कॉल करून सांगा की काय नाही, आपल्याला स्वाभिमानी मसूर विकास आघाडी ही जी श्रीमंत छत्रपती उदयन महाराजांच्या नेतृत्वाखाली लढत आहे, या स्वाभिमानी विकास आघाडीच्या सर्व उमेदवारांना मोठ्या फरकाने निवडून आणायचं आहे. आणि त्यासाठी मी एकटा काही करू शकत नाही किंवा माझ्यासोबतचे उमेदवार काय करू शकत नाही. तर त्यासाठी साथ आहे ती तुमच्या सगळ्यांच्या सहकार्याची, तुमच्या आशीर्वादाची. आणि तुमच्या आशीर्वादाने तुमचे सहकार्य जर लाभले तर इथून पुढच्या राजकारणात कराड उत्तरमधील विशेषतः कराड तालुक्यात जनमानसांना विचारात घेतल्याशिवाय कुठल्याही उमेदवाऱ्या दिल्या जाणार नाहीत. पण जर आज या ठिकाणी आपण चुकलो तर मायबाप हो, येणाऱ्या ग्रामपंचायतच्या निवडणुका असतील, येणाऱ्या सोसायटीच्या निवडणुका असतील, या निवडणुका सुद्धा विद्यमान आमदार त्यांच्या घरात बसून ठरवले जातील आणि तुम्हाला सांगितलं जाईल ह्या वार्डातून हा उमेदवार, ह्या वार्डातून हा उमेदवार. कारण ही वाटचालच तिकडे चाललेली आहे. आणि ही एकाधिकारशाही थांबवायची असली आणि एकाधिकारशाहीचं रूपांतर जर आपल्याला लोकशाहीत करायचं असलं तर त्याची सुरुवात आपल्याला मसूर जिल्हा परिषद गटातून करायला लागणार आहे. कारण कुणीतरी पायवाट केल्याशिवाय मायबाप हो वहिवाट होत नाही. त्यामुळे तुम्हाला नम्र विनंती आहे की येत्या 7 तारखेला कब्बशी, बॅट आणि शिट्टी या चिन्हासमोरील बटन दाबून आपण सगळ्यांनी मृत स्वरूपाकडे नेत चाललेली ही आपल्या कराड तालुक्यातील लोकशाही, ही लोकशाही पुन्हा एकदा जिवंत करण्यासाठी मायबापू पूर्ण ताकदीने ही निवडणूक हातात घ्या ना, आम्हाला निवडून आणा, ही तुम्हाला मनापासून नम्र विनंती. खरं तर कराडच्या स्वाभिमानासाठी आणि लोकशाही समृद्ध करण्यासाठी योग्य तो निर्णय कराड तालुक्यातील मसूर जिल्हा परिषद गटातील मतदारांनी घेण्याची गरज आहे, असं अण्णांचं म्हणणं आहे. अण्णा, तुम्ही आमच्याशी बोललात, धन्यवाद. धन्यवाद.